नमस्कार. महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह मध्ये मी भाग्यश्री आपले स्वागत करते आणि आज माननीय श्री कांशीरामजी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करून आज बुद्धिस्ट इंटरनॅशनल सोसायटी द्वारा हा जो धम्म प्रसाराचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, तर तसेच आयोजक मंडळ, पूज्य भंते, तसेच काही उपासक उपासिका येथे उपस्थित आहेत. तसेच काय आहे या कार्यक्रमाचा उद्देश आणि तसेच प्रचार प्रसार करून काय मिळेल आपल्याला या मार्गाने हाती, तर जाणून घेऊया आपण यांचे मत. नमस्कार सर, सर्वप्रथम आपला एकदा परिचय सांगा आणि आजच्या या कार्यक्रमाबद्दल आपण काय सांगाल? मी बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क इंटरनॅशनल कोऑर्डिनेटर अमित नरवाडे. आज बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क पश्चिम विदर्भ स्तरीय धम्मप्रचारक प्रशिक्षण संमेलन या कारंजा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं होतं. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असा आहे की वर्तमान BJP आणि RSSचं सरकार SC ST OBCच्या लोकांना हिंदू बनवून ब्राह्मणांचं गुलाम बनवू इच्छित आहे. आणि हिंदू ही त्यांची खरी आयडेंटिटी नसून त्यांची खरी आयडेंटिटी, खरी ओळख, खरी पहचान ही नागवंशीय बुद्धिस्ट लोकांची त्यांची पहचान आहे. ही बुजवण्यासाठी RSS आणि BJPचे लोक प्रत्येक गावोगावी हिंदू संमेलनं घेत आहेत. काय आवश्यकता आहे हिंदू संमेलनं घेण्याची? हिंदू संमेलनं घेऊन जी लोक हिंदू नाहीत, मुळात SC ST OBCचे लोक हिंदू नाहीत, ते हिंदू नाहीत तरी हिंदू संमेलनं घेऊन त्यांच्यावर गुलामी थोपवण्याचं काम सुरू आहे. आणि ही गुलामी नष्ट करण्यासाठी बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या लोकांनी हा कारंजाला हा कार्यक्रम घेतलेला आहे. मग तरी सुद्धा या प्रशिक्षणामधून नेमका मूळ उद्देश काय होतो आपला? हा मी पहिलेही सांगितलं तुम्हाला, मेन उद्देश काय, मूळ उद्देश काय आहे की भारतामधला अनुसूचित जाती, जनजाती, OBC, मराठा, कुणबी हा हिंदू नाही. हिंदू म्हणून त्याला गुमराह केले जात आहे. हिंदू म्हणजे काय? तर हिंदू म्हणजे ब्राह्मणाचा गुलाम. हिंदू म्हणजे काय? दयानंद सरस्वती त्याच्या ग्रंथामध्ये काय म्हणतो की सत्यार्थ प्रकाशामध्ये हिंदू म्हणजे काय, तर चोर, काळा, डाकू, गुलाम. बरं, ब्राह्मण लोक त्याला गुलाम म्हणतात, ठीक आहे. मोगल लोक गुलाम म्हणतात, ब्राह्मण पण गुलाम म्हणतात. मग नक्की आहे कोण? तर SC ST OBC ची खरी पहचान बुद्धिस्ट आहे. ही आम्ही या कार्यक्रमाच्या माध्यमातून संपूर्ण देशभरामध्ये इस्टॅब्लिश करू इच्छितो. युद्ध नव्हे बुद्ध हवा. तसेच आपण काय सांगाल की ही व्यवस्था परिवर्तनासाठी आपलं संघटन काय करतं? व्यवस्था परिवर्तन म्हणजे काय? तर व्यवस्था ही जी वर्तमान व्यवस्था आहे ही ब्राह्मणी व्यवस्था, अस्पृश्यता, जातीवाद, क्रमिक असमानता, महिलांची गुलामी आणि आदिवासींचं अलगीकरण या धर्तीवर, या मूल्यांवर ही व्यवस्था अवलंबून आहे. ही व्यवस्था आम्ही खतम करू इच्छितो आणि बुद्धाला, बाबासाहेबांना, महापुरुषांना अपेक्षित असणारी समतेवर आधारित व्यवस्था आम्ही निर्माण करू इच्छितो. ती करण्यासाठी आम्ही लोकांना पहिले जागृत करू इच्छितो. जागृत करून लोकांची संघटित शक्ती निर्माण करणार आहोत. या संघटित शक्तीच्या जोरावर संघर्ष उभा करून आम्ही हे संघर्षाची तयारी करत आहोत. हा कार्यक्रम सुद्धा संघर्षाच्या तयारीचा भाग होता. येणाऱ्या काळामध्ये या देशामध्ये आम्ही जनआंदोलनाच्या तयारीत आहोत आणि ते जनआंदोलन ची शक्ती एवढी मोठी वाढत आहे. या वाढत्या शक्तीला रोखणं आता ब्राह्मणाच्या तर सोडाच, ब्रह्माच्याही ताब्यात राहिलेलं नाहीये. सर, आजकाल छोटे मोठे संघटन हेच कार्य करत आहेत, मग त्या आणि आपल्या संघटनेमधलं अंतर काय? छोट्या मोठ्या संघटना हे गल्लीबोळातल्या संघटना आहेत आणि गल्लीबोळात काम करणारे लोक स्वतःला राष्ट्रीय अध्यक्ष समजतात. गल्लीबोळात काम करणाऱ्या लोकांनी ब्राह्मणवाद हा डोंगरा एवढा आहे, याला जर धडक द्यायची असेल तर संपूर्ण देशभरामध्ये राष्ट्रव्यापी संघटन निर्माण करावं लागेल. आणि म्हणून आम्ही छोट्या मोठ्या संघटनांना कमी लेखत नाही, या सर्व संघटनांना एक व्हावं लागेल. आता वेगवेगळं लढण्यामध्ये काही स्वारस्य नाही, मजा नाही. एक एक वेगवेगळं जर लढलो तर मारल्या जाऊ. आणि जर आपली स्वतःची बचाव करायचं असेल, स्वतःला जर वाचवायचं असेल, तर या सर्व गटांनी राष्ट्रव्यापी जनआंदोलनामध्ये जे आम्ही भारत मुक्ती मोर्चाचं जे बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क हे जे एक संघटन आहे, देशभरामध्ये आम्ही शक्ती निर्माण करू इच्छितो. आपण सर्व छोट्या मोठ्या संघटनांना मी हा संदेश देऊ इच्छितो की त्यांनी आता एक एकटं लढणं बंद केलं पाहिजे. आम्हाला संघटित शक्ती निर्माण करावी लागेल आणि ही संघटित शक्ती, ही ऊर्जा योग्य परिवर्तनाच्या कामासाठी लावावी लागेल. हाच माझा संदेश. तर सर, वर्तमान सरकारबद्दल आपलं मत काय राहील? शेवटचा प्रश्न आहे. हा शेवटचाच प्रश्न आहे. तुमचं वर्तमान सरकारबद्दल काय मत राहील? कारण की आज ज्याच्या त्याच्या तोंडून आपल्याला फक्त युद्धाचीच गोष्ट ऐकायला मिळत आहे, त्याबद्दल पहिली काय गोष्ट सांगाल? तर आम्ही एवढे दुर्दैवी आहोत, हा देश एवढा दुर्दैवी आहे
की आम्हाला नरेंद्र मोदी सारखा ठेवलेला प्रधानमंत्री मिळालेला आहे, RSSने ठेवलेला प्रधानमंत्री मिळालेला आहे. आणि एवढा दुर्दैवी की याच्या अनैतिकतेचे सर्व कारनामे आता बाहेर येत आहेत. आता नवीनच ते एक्स्ट्रीम फायर आहे, त्याच्या व्यतिरिक्त बऱ्याच गोष्टी तो बीजेपीचा काय त्याचं नाव सुब्रमण्यम स्वामी म्हणतो की याने लहान लहान मुलींबरोबर अत्याचार केलेले आहेत असं त्याने नमूद केलंय. त्यामुळे एवढा दुर्दैवी प्रधानमंत्री आपल्या देशाला अनैतिक प्रधानमंत्री भेटला आणि कुणी दिला तो प्रधानमंत्री तर RSS ब्राह्मणांनी दिलाय. म्हणून आम्ही तो कुत्र्याला दगड मारला तर कुत्रा जो असतो ते दगडाच्या मागे फिरत नाही, तो दगड मारणाऱ्याच्या मागे पळतो. आम्ही त्या दगडामागे फिरणार नाही. आम्ही असं मानतो की तो दगड म्हणजे नरेंद्र मोदी आहे, पण त्याला घडवणारे RSSचे लोक आहेत, बीजेपीचे लोक आहेत. आम्ही त्यांचं ती मशिनरी बंद पाडू इच्छितो. ठीक आहे, धन्यवाद. बोल 85 जय निवासी माननीय मोहन मेश्राम साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. माननीय मेश्राम साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. नीट इंटरनॅशनल नेटवर्कचा विजय असो, नीट इंटरनॅशनल नेटवर्कचा विजय असो, भारतीय संविधानाचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, महात्मा ज्योतिबा फुल्यांचा विजय असो, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा विजय असो, शिवाजी महाराजांचा विजय असो, आई जिजाऊंचा विजय असो, माता रमाईचा विजय असो, सावित्री आईचा विजय असो,